आत्ता आपण उभे आहोत आंबेगाव बुद्रुक या परिसरातल्या स्मशानभूमीमध्ये आणि त्याचं कारण म्हणजे या परिसरातली जी स्मशानभूमी आहे त्याच्याकडे झालेलं दुर्लक्ष। म्हणजे इथले जे स्वच्छतागृह आहेत ते स्वच्छतागृह खूप घाणेरड्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्याचा वास आजूबाजूला खूप घाण पसरला, अख्ख्या स्मशानभूमीमध्ये पसरलेला आहे आणि त्याच्या बाजूलाच देखील नाला देखील आहे। त्याच्यामुळे त्या नाल्याची दुर्गंधी आणि त्या स्वच्छतागृहाकडे झालेल्या दुर्लक्षाने झालेले ते घाण वास हा आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील त्रासदायक ठरतो आहे नागरिकांसाठी। आणि एवढीच गोष्ट नव्हे तर आत्ता आपण जिथे उभे आहोत तिथे अंत्यविधीसाठी लागणारं ते शेवटचं सामान जे असतं ते देखील तुम्ही बघू शकता कशा अवस्थेमध्ये पडलेलं आहे। इथं अंत्यविधीसाठी लागलेलं सामान हे आता इथे पाऊस झाल्यामुळे इथे ओलच पडलेलं आहे, परंतु लागणारं सामान हे अशा ठिकाणी ठेवणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे। कारण की हे जे सामान लागलेलं ते कोरडं असणं अपेक्षित असतं, परंतु अचानक आलेल्या पावसामुळे ते माती देखील वाहून आली आणि हे सगळं जे सामान आलं बांबू आणि अजून ज्या सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या ओल्या झालेल्या आहेत। एवढंच नाही तर इथे जे हातपाय धुवायचे मोरी देखील असती ती देखील दुरावस्थेत आहे, की म्हणजे इथं त्या टायली तुटलेल्या आहेत, त्याच्या व्यवस्थित तिथे निगा राखली जात नाही आहे, तिथे वाळू वाहून आलेली आहे। आणि हे पण नाही तर अजून इथं आपण वावरत असताना वावरणं देखील इथे घाण झालेलं आहे। इथे बांगड्या वगैरे आहेत, अजून आजूबाजूच्या परिसरामध्ये फटाके देऊन लावलेले दिसतात आपल्याला, जी ही विचित्र गोष्ट ॲक्च्युली आपल्याला नजरकेस आलेली आहे। आणि तसं बघायला गेलं तर कचरा झालेला आहे इथं आणि कचरा साफ करण्यात येत नाही आणि त्या बाजूला तुम्ही बघू शकताय की तिथे फक्त कचरा साफ करणारी हिरवी गाडी फक्त आणून ठेवलेली आहे। आणून ठेवणं महत्त्वाचं नाही तर कचरा साफ करणं घेणं महत्त्वाचं आहे। आता काही लोकांनी इथल्या स्थानिक लोकांनी देखील इथल्या स्थानिक क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन देखील इथे लवकरात लवकर साफसफाई व्हावी असं निवेदन केलेलं आहे, परंतु ते निवेदनं कशी येतात जातात तसे ते ह्या निवेदनाला स्थानिक क्षेत्रीय कार्यालय किती गांभीर्याने गेले हे माहिती नाही, पण इथे लवकरात लवकर साफसफाई व्हायला पाहिजे। कारण की ही अशी एक सेन्सिटिव्ह जागा आहे की ही जागा स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे। परिसराची रोजच्या रोज नियमितपणे व्यवस्थितपणे साफसफाई करण्यात यावी असं देखील स्थानिकांचा इकडच्या मागणी आहे। कारण की जर तुम्ही स्मशानभूमी हा कन्सेप्ट जर बघाल तर हा सेन्सिटिव्ह कन्सेप्ट आहे आणि तिथे सातत्याने जेव्हा लोकांचं निधन होतं तेव्हा इथे लोक त्यांच्या अंत्यविधीसाठी इथे आणलं जातं, परंतु ती स्मशानभूमी जर स्वच्छ नसेल तर बाकीच्या आलेल्या लोकांनी बसायचं कुठं, वावरायचं कुठं, आजूबाजूला जर दुर्गंध पसरला असेल तर अंत्यविधीच्या वेळेस देखील नागरिकांची गैरसोय होणार आहे का हा मोठा प्रश्न आहे। म्हणजे जिवंतपणे तर व्यवस्थित सुविधा मिळल्या नाहीत लोकांना, परंतु मरताना देखील दुर्गंधामध्येच त्यांना अंत्यविधी होत असेल तर ही खूप शोकांतिकेची गोष्ट आहे आणि या गोष्टीची गंभीर दखल स्थानिक क्षेत्रीय कार्यालयाने घेतली पाहिजे। या गोष्टी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स। मी अंशुक काशीद।